नास्तादेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 5. मृत्यूच्या पाकिटाने राणी भ्याली, राजा हसला. प्रोफेटिक्स द मायकल नास्तादेमस या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या सेंच्युरीजच्या पहिल्या भागाची दुसरी आवृत्ती 1557 प्रकाशित झाल्यानंतर 2 वर्षांनी 1559 मध्ये फ्रान्सच्या राजघराण्यात 2 विवाह समारंभ साजरे करण्यात आले. राजकन्या एलिझाबेथ हिचा विवाह स्पेनचा दुसरा फिलिप याच्याशी आणि राजाची धाकटी बहीण मार्गारेट हिचा विवाह ड्यूक ऑफ सॅव्हॉय याच्याशी झाला. 3 दिवस सतत मेजवान्या, नाचगाणे, क्रीडा स्पर्धा वगैरे आयोजित करण्यात आले होते. सेंट अँटनी चर्चच्या विस्तीर्ण प्रांगणात क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्वतः राजा हेन्री क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे प्रेक्षकांच्या उत्साहाला तर पारावरच नव्हता. युरोपात त्या काळी घोडेस्वारांचे भालाद्वंद्व हा सर्वाधिक कौशल्याचा आणि प्रेक्षणीय क्रीडा प्रकार मानला जात असे. अमीर उमराव आणि राजे राजवाड्यांत तर हा खेळ प्रतिष्ठेचा मानला जात असे. राजा दुसरा हेन्री हा फ्रान्सचा अजिंक्य घोडेस्वार भालापटू होता. त्याचे या खेळातील कौशल्य निर्विवाद होते. मैदानाच्या 2 बाजूंनी घोडेस्वार भालापटू सरळ रेषेत एकमेकांच्या दिशेने अत्यंत वेगाने दौडत येत आणि प्रतिस्पर्ध्यावर भाल्याचा आघात करून त्याला घोड्यावरून पाडण्याचा प्रयत्न करीत. खेळताना इजा होऊ नये म्हणून सर्वांगावर पोलादी चिलखत आणि मस्तकावर पोलादी शिरस्त्राण घालूनच हा खेळ खेळला जात असे. एकमेकांच्या दिशेने दौड घेताना घोड्याचा वेग कमी अधिक करून अथवा दिशा किंचित तिरकी करून प्रतिस्पर्ध्याचा अंदाज चुकविणे किंवा अंग चोरून त्याच्या आघातातील जोर वाया घालविणे आणि त्याचवेळी आपले सामर्थ्य एकवटून त्याच्यावर प्रहार करून त्याला पाडणे हा कौशल्याचा भाग असे. हेन्री या सर्व बाबींमध्ये अत्यंत वाकबगार भालापटू होता. सर्वोत्तम ठरणाऱ्या भालापटू समवेत राजा स्वतः खेळणार असे घोषित होताच राणी कॅथरीनच्या मनात पाल चुकचुकली. तिला राजज्योतिषी लुक गॉरिकस याचा इशारा आठवला. नास्तादेमसची 2 सिंहांच्या द्वंद्व युद्धाचे वर्णन करणारी बहुचर्चित चतुष्पदीही आठवली. तिने लागलीच राजाला खेळात भाग न घेण्याविषयी गळ घातली. परंतु भाकितांवर मुळीच विश्वास नसलेल्या राजा हेन्रीने ती गोष्ट हसण्यावारी नेली. पहिल्या दिवशीच्या स्पर्धात ड्यूक ऑफ सॅव्हॉय हा राजशालक सर्वोत्तम भालापटू ठरला. साहजिकच राजा हेन्री समवेत आव्हान फेरी खेळून आपले कसब अजमावण्याचा बहुमान त्याला प्राप्त झाला. राजाच्या मस्तकावर सुवर्णाचा मुलामा दिलेले शिरस्त्राण पाहताच राणीच्या काळजाचा ठोका चुकला. तिला चतुष्पदीला सुवर्ण शिरस्त्राणात शिरणाऱ्या भाल्याचे वर्णन आठवले. पण क्षणार्धातच राजाने ड्यूकला घोड्यावरून पाडले आणि राजाच्या जयजयकारात पहिल्या दिवसाची समाप्ती झाली. दुसऱ्या दिवशी ड्यूक ऑफ गाईज हा उमदा युवक सर्वोत्तम भालापटू ठरला आणि प्रेक्षकांच्या जयघोषात राजा राजकक्षातून खाली मैदानात उतरला. चिलखत आणि सुवर्ण शिरस्त्राण चढवून घोड्यावर मांड घेणाऱ्या राजाला पाहताच राणी कॅथरीन कळवळली. काय होणार होते? नियती कुणीही बदलू शकत नाही हे नास्तादेमसचे बोल तिच्या कानात घुमू लागले. राजकक्ष सोडतानाच तिने राजाला अडवून लुक गॉरिकस आणि नास्तादेमसच्या भविष्यवाणीची आठवण करून दिली आणि खेळू नये असे विनविले.
राजाने मात्र खुळी आहेस तू, अशा भाकड कथांवर काही अवलंबून नसतं, पाहशीलच तू, असे म्हणून तिची विनंती धुडकावून लावली. सायंकाळच्या तिरप्या किरणात तळपणारे सोनेरी शिरस्त्राण राणी जीव मुठीत धरून एकटक बघत होती. धूळ उडवीत गोडदोड सुरू झाली अन निमिषार्धातच राजा आणि ड्यूक एकमेकांना भिडले. राजाने ड्यूकला अस्मान दाखविले आणि प्रेक्षकांनी जयघोष करीत मैदान डोक्यावर घेतले. तिसऱ्या दिवशी नॉर्मंडीचा कॅप्टन गॅब्रिएल द मॉन्टगोमेरी सर्वोत्तम भालापटू ठरला आणि शेवटच्या अजिंक्यपदाच्या आव्हान फेरीसाठी राजकक्षातून राजा हेन्री खाली उतरू लागला. राणी कॅथरीनला पाहावेना, तिचे मन आकांत करून उठले. तिने अडविताच राजा म्हणाला, "अगं, काय हा वेडेपणा, रोज तू पाहतेच आहेस ना काय घडतंय ते. उत्तम खेळाडू हा उत्तमच असतो, नीती वगैरे सगळ्या कल्पनाच आहेत नुसत्या." असल्या कपोलकल्पितांवर विश्वास तरी कसा ठेवतेस? या देशाची महाराणी आहेस तू, असला भित्रेपणा तुला शोभत नाही. राजाने चिलखत आणि सोनेरी शिरस्त्राण परिधान केले. इशाऱ्याचे निशाण हलताच दोन्ही घोडेस्वार वेगाने दौडत निघाले. राणी कॅथरीन मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करीत होती. परमेश्वरा, एवढा एक सामना सुरळीत पार पडू दे. धुरळ्याचे लोट उचलीत दोन्ही घोडेस्वार एकमेकांना भिडले. राजाची मांड थोडी ढिली राहिली, पण राजा पडता पडता सावरला. दोघांचेही भाले मोडून पडले आणि बरोबरी झाली. कॅप्टन मॉन्टगोमेरी पाय उतार होऊन राजासमोर गुडघे टेकवीत म्हणाला, "आपल्यासारख्या अद्वितीय भालापटू समवेत द्वंद्व करण्याची संधी मिळाली हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे असं मी मानतो. परंतु आज जर नशिबाची थोडीशी साथ मिळाली असती तर फ्रान्सच्या अजिंक्य भालापटूला पराभूत करण्याचा बहुमान मला प्राप्त झाला असता." राजा हसून म्हणाला, "तरुण गृहस्था, कशाला इतकं वाईट वाटून घेतोस अन नशिबाला बोल लावतोस? अरे, हा कौशल्याचा खेळ आहे. नशीब वगैरे सारं खोटं आहे. वाटलं तर आपण आणखी एक फेरी खेळूया, मग तर झालं." राणी नको नको म्हणत असताना पुन्हा नवीन भाले मागविण्यात आले. एकही प्रेक्षक जागेवरून हलण्यास तयार नव्हता. असे अप्रतिम द्वंद्व पुन्हा पुन्हा थोडेच पाहायला मिळते. उतरवून ठेवलेले सोनेरी शिरस्त्राण राजाने परत मस्तकावर चढविले, परंतु शेवटची फेरी म्हटल्यावर थोडेसे शैथिल्य आलेच होते. शिरस्त्राणांची डोळ्यावरील जाळीदार पट्टी ओढून घेतली, परंतु तिचा हनुवटीखाली बांधावयाचा पट्टा मात्र तसाच राहून गेला. धुरळा उडवीत दोन्ही घोडेस्वार अत्यंत वेगाने झेपावत एकमेकांना भिडले. सारा जनसमुदाय श्वास रोखून ते अत्युत्तम भालापटूंचे द्वंद्व पाहत राहिला. मॉन्टगोमेरीने सारी शक्ती एकवटून राजाच्या छातीवर प्रहार केला. भाला चिलखतावर आदळून मस्तकाकडे वळला आणि पट्टा न बांधलेल्या डोळ्यांवरील जाळीत अडकून मोडला. राजा घोड्यावरच कलंडला. राणी कॅथरीन किंचाळून बेशुद्ध झाली. सारा जनसमुदाय अवाक होऊन जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला. भाल्याचा एक तुकडा डोळ्यात आणि एक तुकडा गळ्यात घुसला होता. नॉस्ट्रॅडमसची चतुष्पदी ठाऊक असणाऱ्यांना अनामिक भीतीने घेरले होते. हा राजाचा शेवट असेल काय? राजवैद्याने अत्यंत लगबगीने राजाला तंबूत हलविले आणि दोन्ही तुकडे काढून टाकून जखमांवर उपचार केले, पण जखमा चिघळतच गेल्या आणि
असह्य यातना भोगीत राजा हेन्री 10 दिवसांनी इहलोक सोडून गेला. नेहमीच अचूक आणि सत्य कसोटीवर उतरणारे, बाकीत करणाऱ्या नास्तादेमसचा उदो उदो करणारे पॅरिसचे नागरिक आता मात्र पिसाळल्यागत होऊन त्याला शिव्याशाप देऊ लागले. त्यानंच चेटूक करून आमच्या राजाला मारलं. ही कसली भविष्यवाणी? ही तर सैतानाचीच वाणी म्हटली पाहिजे. कुठे आहे तो थेरडा नास्तादेमस? ठेचून काढा त्याला. खेळातील अपघात म्हणून कॅप्टन मॉन्टगोमरीला अभय देण्यात आले होते. घाबरलेल्या नास्तादेमसने शेकडो मैल दूर सेलोनमध्ये स्वतःला कोंडून घेतले होते. राणीने त्याच्या रक्षणार्थ शिपाई पाठविले होते. प्रकरण 5 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.